दीर्घ आजाराने उषा गेली. तिच्या आठवणी जपण्यासाठी किरणने उषा किरण नावाचा बंगला बांधला. त्या घरात किरण एकटे राहत होते. घरातली शांतता हळूहळू असह्य होत गेली. इतरांच्या सांगण्यावरून किरणने दुसरं लग्न केलं. काही दिवसांतच हे लग्न चुकीचं ठरतंय हे त्यांच्या लक्षात आलं. जवळ गेलं की थरथरणं, हात लावला की दचकणं. मला तुमची भीती वाटते. माझ्यापासून लांब राहा. माझ्यावर जबरदस्ती करू नका, असे आरोप सुरू झाले. या आरोपांवरून भांडणं वाढली आणि घरातले वाद थेट कोर्टापर्यंत पोहोचले. किरणकडे सत्य होतं, पण पुरावा नव्हता. कोर्ट भावना नाही, पुरावा पाहतो. पुराव्याअभावी निकाल किरणच्या विरोधात लागला. आठवणींसाठी बांधलेला बंगला गेला, पैसे गेले, वेळ गेला, इज्जत गेली आणि आयुष्य हळूहळू कोलमडत गेलं. खोटं प्रेम, खोटा आधार, खोटी सहानुभूती दाखवून लोकांना सापळ्यात ओढलं जातं आणि आपण कळत नकळत त्या फसवणुकीला बळी पडतो. जर या ठिकाणी सत्यता दर्शवणारी सीसीटीव्ही यंत्रणा असती तर निकाल वेगळा असता. तेच कोर्ट, तेच आरोप. पण यावेळी सत्य एकटं नव्हतं. सत्याच्या हातात ठोस पुरावे होते. कोर्टाने पुरावे तपासले, घटना पडताळल्या. खोट्याची नाटकं इथे चालली नाहीत. भावना नाही, तथ्य बोलली. निकाल बदलला. खोटे आरोप भुईसपाट झाले. ज्या घरावर डाव टाकला गेला तो उषा किरण मूळ मालकाकडे परत आला. जिथे अपमान होता तिथे प्रतिष्ठा उभी राहिली. ज्याला दोषी ठरवलं गेलं तोच सत्याचा चेहरा बनला. भावनेचा वापर करून विश्वास लुटणारी आणि मालमत्ता हडप करणारी टोळी उघडी पडली. एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्य उरडत नाही. सत्य पुराव्याने घाव घालतो आणि तो पुरावा योग्य यंत्रणेतूनच उभा राहतो. सत्याच्या बाजूने उभं राहणाऱ्या यंत्रणेच्या योग्य मार्गदर्शनासाठी संपर्क करा. डिजिलेन्स इलेक्ट्रो प्रायव्हेट लिमिटेड, चाकण, 9850594803.